सुशांत सिंग राजपूत या नावाला आज कोण नाही ओळखत, ज्याने टीव्ही सिरियलमधून काम करत करत बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केला. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टोरी वाईन 364 या यूट्यूब चॅनलवर. आजची गोष्ट आहे सुशांत सिंग राजपूतची. सुशांत सिंग राजपूत यांचा जन्म 21 जानेवारी 1986ला बिहारच्या पटना येथे झाला. त्यांचे वडील के सिंग हे एक रिटायर टेक्निकल ऑफिसर होते आणि आई उषा सिंग या हाऊसवाईफ होत्या. सुशांत यांना 4 बहिणी आहेत: श्वेता सिंग कीर्ती, प्रियंका सिंग, मीतू सिंग आणि नीतू सिंग. आणि सुशांत सर्वात लहान होता. सुशांत जेव्हा 16 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर सुशांत सिंग राजपूत यांचा परिवार पटना सोडून दिल्लीला स्थलांतर झाले. दिल्लीत सुशांतने इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतला, पण त्यांची खरी आवड तर ॲक्टिंग आणि डॅन्समध्ये होती. त्यामुळे सुशांतने शामक डावर यांच्या डान्स क्लासमध्ये प्रवेश घेतला आणि ॲक्टिंग शिकण्यासाठी त्यांनी बॅरी जॉन यांचा थिएटर ग्रुप जॉईन केला. सुशांत सिंग राजपूत यांनी 2006मध्ये इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरमध्ये कॉलेज ड्रॉपआउट घेतला आणि दिल्ली सोडून मुंबईत आले. 2008मध्ये त्यांना किस देश में है मेरा दिल या टीव्ही सिरियलमध्ये सेकंड लीड रोल मिळाला आणि 2009मध्ये त्यांना एकता कपूर दिग्दर्शित सिरियल पवित्र रिश्तामध्ये त्यांना लीड रोल मानव देशमुख ही भूमिका मिळाली. या टीव्ही सिरियलने सुशांत सिंग राजपूत यांना घराघरात पोहोचविला. आता ते टेलिव्हिजनचे सुपरस्टार बनले होते. 2010मध्ये सुशांत यांनी आपल्या डॅन्सच्या पॅशनलाही फॉलो करत जरा नच के दिखा आणि पुढे जाऊन झलक दिखला जा या डॅन्स रियालिटी शोमध्येही पार्टिसिपेट केले. 2011मध्ये ते फिल्म मेकिंग शिकण्यासाठी US ला जाणार होते आणि त्याच्यासाठी त्यांनी पवित्र रिश्ता हा सुपरहिट टीव्ही सिरियलही सोडली होती. पण ते US ला गेले नाही, कारण की त्यांना त्यांची पहिली बॉलिवूड फिल्म मिळाली. ती होती काय पो छे. सुशांत सिंग राजपूत यांचा पहिला चित्रपट काय पो छे हा 22 फेब्रुवारी 2013ला चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी ईशान भट्ट ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाला खूप प्रशंसा मिळाली आणि सुशांतच्या अभिनयाचे विशेष कौतुक देखील झाले. याच्यानंतर शुद्ध देसी रोमॅन्स ही त्यांची दुसरी फिल्म त्याच वर्षी रिलीज झाली. या चित्रपटात सुशांत यांनी रघु ही भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत वाणी कपूर आणि परिणीती चोप्रा होत्या. मनीष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट एका लव्ह स्टोरीवर आधारित होता. याच्यानंतर 2014ला PK राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत यांनी सरफराज युसूफ ही छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती. आमिर खान आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. 2015ला डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी दिवाकर बॅनर्जी प्रदर्शित या चित्रपटात सुशांत यांनी व्योमकेश बक्षी या डिटेक्टिव्हची भूमिका साकारली. या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाच्या कौशल्याने प्रेक्षकांना प्रभावित केले. नंतर 2016ला MS धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात सुशांत यांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांची भूमिका साकारली. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटात त्यांच्या अभिनयामुळे सुशांतला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. 2017ला राब्ता दिनेश व्यान दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत यांनी शिव आणि जिलान या 2 भूमिका साकारल्या. कृती सेनान त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. नंतर 2018ला केदारनाथ या चित्रपटात सुशांतने मनसूर नावाच्या मुस्लिम पिट्टूची भूमिका साकारली होती. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात सारा अली खानही होती. आणि 2019मध्ये सोनचिडिया अभिषेक चौबे दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत यांनी लखना नावाच्या डाकूची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. 2019ला छिछोरे नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत यांनी अनिरुद्ध पाठक ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाला खूप यश मिळाले
आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाला खूप पसंती दिली. नंतर सुशांतचा लास्ट चित्रपट दिल बेचारा 2020 मध्ये रिलीज झाला. सुशांत यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेला हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. मुकेश छाबरा दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी मॅनी ही भूमिका साकारली होती. सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची भेट पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेत त्यांनी मानव आणि अर्चना या मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मालिकेतून सुरू झालेली त्यांची मैत्री लवकरच प्रेमात बदलली. सुशांत आणि अंकिता 6 वर्षापर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचेही नाते खूप गाजले. चाहतेही त्यांच्या या नात्याबद्दल खूप उत्सुक होते. मात्र या दोघांचा 2016 मध्ये ब्रेकअप झाला. ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत सिंग राजपूत यांचं नाव कृती सेनन सोबत जोडला गेला. सुशांत सिंग राजपूत आणि कृती सेनन अनेकदा एकत्र दिसले, ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही खुलासा केला नाही. त्यांचे नाते काही काळानंतर संपुष्टात आले. कृती सेनन नंतर सुशांत सिंग राजपूत यांचे नाव रिया चक्रवर्ती सोबत जोडले गेले. सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती अनेकदा एकत्र पाहिले जात होते आणि त्यांनी सोशल मीडियावर एकत्रित फोटो देखील शेअर केले होते. त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा रंगली. सुशांतच्या निधनानंतर रिया आणि त्यांच्या नात्याबद्दल अनेक वाद आणि चौकशा झाल्या. 14 जून 2020ला मुंबईतील बांद्रा येथील सुशांत सिंग राजपूत यांच्या अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. सुशांतच्या मृत्यूने देशभरात खळबळ उडवली आणि विविध प्रकारचे आरोप आणि तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. मुंबई पोलिसांनी त्यांच्या मृत्यूला आत्महत्येचा केस म्हणून तपास सुरू केला. सुशांत यांच्या कुटुंबियांनी आरोप केला की त्यांना मानसिक त्रास दिला जात होता आणि त्यांची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने त्यांना आर्थिक फसवणूक केली होती. सुशांतच्या कुटुंबियांनी बिहार पोलिसांकडे एफआयआर दाखल केला, ज्यामुळे तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने विविध कोनातून तपास केला, ज्यात आत्महत्या, हत्या आणि अपघातांच्या शक्यतांचा समावेश होता. सुशांतच्या आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप झाल्याने ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या शक्यतेचा तपास केला. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांच्या आर्थिक व्यवहारांवर तपास करण्यात आला. तपासादरम्यान ड्रगच्या वापराची माहिती समोर आली, ज्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBने तपास सुरू केला. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ड्रगशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या विरोधात ड्रगचे आरोप लावले गेले. सुशांत यांच्या खात्यातील पैशांचा वापर आणि आर्थिक अनियमितता तपासण्यात आल्या. रिया आणि तिच्या कुटुंबियांवर आर्थिक फसवणुकीचे आरोप झाले. सुशांतच्या मानसिक आरोग्याबद्दल विविध प्रकारचे अंदाज बांधण्यात आले. त्याने काही वेळा डिप्रेशनमुळे उपचार घेतले होते असे समजले. सुशांतच्या मृत्यूमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनतेने प्रतिक्रिया दिली. #जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूत हा हॅशटॅग ट्रेंड झाला आणि अनेकांनी त्यांच्या मृत्यूच्या तपासणीसाठी आवाज उठवला. सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूने संपूर्ण देशात एक मोठा प्रश्न उपस्थित केला आणि त्यांच्या निधनानंतर अनेक गूढ गोष्टी समोर आल्या. त्यांचे चाहते, कुटुंबीय आणि संपूर्ण देश त्यांच्या न्यायासाठी वाट पाहत आहेत. अद्याप तपास चालू असून अंतिम निष्कर्षाची प्रतीक्षा आहे. धन्यवाद.